ज्या समाजाचा विविध कारणासाठी अख्खा देश आदर्श घेतो, ज्या समाजामुळे आज महाराष्ट्र अख्ख्या देशात सगळ्यात प्रगत राज्य आहे. काही बिझनेस असतील परप्रांतीयांचे, पण इथले कामगार तेवढे हुशार, कुशल आणि प्रामाणिक आहेत म्हणून बिझनेस मोठे झाले ना. कंपन्या फक्त मालकांच्या जीवावर मोठ्या होतात. आज महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या मोठं झालं परप्रांतीयांमुळे नाही, तर होतकरू मराठी माणसामुळं. हे डोक्यात टाका रे बाबांनो. पण आजकाल काही आपलेच लोक मराठी माणसाची मापं काढण्यात धन्यता मानतात. मराठी माणूस आळशी, मराठी माणूस एकमेकाचे पाय खेचतो, मराठी माणूस दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही, एकमेकावर जळतो. कोणी अभ्यास केलाय का हे किती खरं आहे? नक्की परिस्थिती काय आहे? का उचलली जीभ लावली टाळूला? आजची मराठी समाजाची परिस्थिती काय आहे ते बघ. एखादी चहाची टपरी जरी सुरू केली ना मित्राच्या मित्राने, त्याला मराठी गोम्या ओळखत पण नाही, पण आपल्या मित्राने काहीतरी सुरू केलं म्हणून हा आपला गोम्या त्याच्यासाठी स्टेटस टाकतो की अभिनंदन भाऊ, तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा. कुठल्या लांबच्या आत्याच्या मुलाला 10वी-12वीत 60-65% पडले ना, तर अख्खा गोतावळा त्याचे स्टेटस ठेवतो. बर्थडे स्टेटसचा तर विषय सोडा. उगाच कशाला बदनाम करताय आमच्या मातीला? सगळ्यात सपोर्टिव्ह समाज मराठी आहे मित्रांनो, आणि हे प्रत्येक ठिकाणी सिद्ध झालंय. कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम झाला ना, तर सगळ्यात जास्त मदतीला गर्दी जमते मराठी मातीत. मग ते शहर असो किंवा गाव. गरज पडली ना तर मराठी माणूस पाय पण घेसतो. पण कोणाचे? जे चुकीचं कृत्य करतात ना त्यांचे. मग तो रक्ताचा का असेल. चुकीच्या कामांसाठी इथं सख्ख्या मुलाला पण पाठीशी घातलं जात नाही. आणि कोणी चांगलं काम करत असेल, मग तो किती लांबचा असो किंवा अनोळखी, त्याला प्रोत्साहन दिल्याशिवाय मराठी माणूस थांबत नाही. ही शिकवण जपत आलंय मराठी माणूस. हे जे नावं ठेवतात ना मराठी माणसाला, ते नक्कीच काहीतरी चुकीचं करत आलेलं असतात आणि फटके खातात, म्हणून मराठी समाजाला नावं ठेवतात. आता बास झालं मराठी माणसाविरुद्धचे चुकीचे धोतांड. आता फक्त आर्थिकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्या पण मराठी माणसाला वर आणायचं हाच ध्यास. जय शिवराय.